आज तू माझ्यासाठी काय बनवणार आहे? विहान बेटा, आज मी तुझ्यासाठी तोंडली भात बनवणार आहे. नमस्कार, श्वेता सावजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे तोंडले भात. ही सावजी पद्धतीचा भात आहे जो मी आज बनवणार आहे. खूप चविष्ट आणि दाणेदार हा भात करणार आहे. तुम्ही बघू शकता किती आपला म्हणजे मऊसर आणि दाणेदार असा भात झालेला आहे. अचूक प्रमाणात आज मी हे सांगणार आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. मी हा जो भात आहे तो गंजात शिजवणार नाही आहे, झटपट भात होणार आहे आज आपला. तर मी एक कुकरचा वापर करते. इथे कुकर घेतलेलं आहे मी आणि 3 टेबलस्पून आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यात सगळे खडे मसाले घालायचे आपल्याला. अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालते मी. तेल गरम झालेलं आहे आपलं. 2 मोठ्या विलायच्या घालते आहे. 2 तेजपान घालते आहे, जे तमालपत्र असतं ते. 5 ते 6 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. हिरव्या मिरचीचा आकार मी थोडा मोठाच ठेवलेला आहे. त्याचे मधून काप केलेले आहेत मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहे, उभे काप करून घेतलेले आहे, ते घालते आहे. पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी शहाजिऱ्याचा वापर करते आहे. शहाजिरं, तुम्ही जिरं असेल तर जिरंही घालू शकता. इथे मी शहाजिऱ्याचा वापर करते आहे. चवीनुसार मीठ घालते आहे. इथे 2 टेबलस्पून मी आला लसणाची पेस्ट घालते आहे. पुन्हा सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे हळद घालते, अर्धा छोटा चम्मच. अर्धा वाटी मी इथे मटारचे दाणे घातलेले आहे. 2 बटाटे घालते आहे, साल न काढलेले. आपल्याला बटाट्याची साल काढायची नाही आहे. आणि इथे तोंडले मी सगळे उभे काप करून घेतलेले आहे आणि छान धुवून घेतलेले आहे. तोंडले आपल्याला इथे घालायचे आहे. पुन्हा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथे मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे मी इथे तिखट वापरलेलं नाही आहे. आणि इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे. आपण जो रोज भात खातो तोच तांदूळ मी इथे वापरलेला आहे. मी इथे बासमती तांदळाचा वापर केलेला नाही आहे. 2 कप तांदूळ घेतलेला आहे, तर 3 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. कारण की आपण भात कुकरमध्ये शिजवतो आहे. समजा आपण भात गंजामध्ये शिजवायचा असेल, आपल्याला गंजामध्ये करायचं असेल, तर 2 कप तांदूळ घेतला तर 4 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. कुकरमध्ये मी 1 कप कमी घातलेलं आहे पाणी, नाहीतर गिलसर होईल आपला भात. इथे गरम मसाला घातलेला आहे मी. सगळं छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 शिट्या होऊ द्यायच्या आहे आपल्याला कुकरच्या. आणि 4 ते 5 मिनटं मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे. आपली शिटी नाही झाली तरी चालेल. 4 ते 5 मिनटं मंद आचेवर शिजवायचं, म्हणजे खाली जी पाणी वगैरे असतं ते शोषून घेतं आणि भात आपला चांगला मोकळा होतो. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.